नागरिकांना थेट अभिलेख पाहण्याची सुविधा द्या. माजी नगरसेवक शशांक बावस्कर यांचे आयुक्तांना पत्र. नागरिकांना शासकीय कामकाजाची अधिक पारदर्शक माहिती मिळावी, तसेच माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय अंतर्गत येणाऱ्या अर्जांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासनाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शशांक मल्हारराव बावस्कर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज दाखल होत असतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी शासनाने 26 नोव्हेंबर 2018 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये दर सोमवारी नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट माहिती पाहण्याची सुविधा मिळणार असून प्रशासनावरचा ताणही कमी होणार आहे. बावस्कर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सदर परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्व विभागांना तातडीने आदेश देऊन प्रत्येक सोमवारी अभिलेख अवलोकनाची सुविधा सुरू करावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. दरम्यान या मागणीमुळे इचलकरंजीत प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर.